नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला, मी तुमची स्मिता लाडकी, मुंबईची राणी. बोलायचं खूप छान वाटतंय आणि राणी आहेच मी आणि राणीसारखे बनवून दाखवीनच मी. खरं बघायला गेलं पण मला एवढंच की तुमच्या लोकांचा सपोर्ट पाहिजे. तुमचे लाईक, तुमचे फॉलो, तुमचे कमेंट बघून माझ्या ना खूप हिंमत आली. आणि आजचा जो व्हिडिओ टाकला मी कुकिंगच्या चॅनलवर, बघायला गेलं तर मी फक्त 2 भाकऱ्या केल्या आणि सामान दाखवलं. तर खूप लोकांनी छान कमेंट केल्या, खूप छान मला यूज बी दिले, खूप छान खूप छान छान मला कमेंट केल्या. त्या कमेंट पण बघून मला एकदम आपलं पण जाणवलं आणि मला असं वाटलं की मी एक लाईव्हवर यावं. एक 10 मिनिटाची लाईव्ह घेणार होती मी, पण नंतर मी स्वतःला आवरलं. का आवरलं? कारण की कसं माहिती आहे का, माझं डोकं आता सध्याला चालत नाही. कधी कधी माझ्या डोक्यातनं जातं, कधी कधी काही शब्द निघून जातात डोक्यातनं. उद्या काय मी काय एखादा शब्द बोलली किंवा काय झालं तर ते प्रॉब्लेम नको व्हायला, त्याच्यासाठी मी लाईव्हवर नाही येते एकदम. आणि खूप लोक मला रिक्वेस्ट करतात की लाईव्हवर ये, लाईव्हवर ये. तो पण नाही येऊ शकत, मला समजून घ्या प्लीज, मला माफ करा एकदम. पण नक्कीच संडेला येईन मी, दुपारी 12 वाजता किंवा 2 वाजता मी येईन, नक्कीच येईन मी. येणार म्हणजे येणार, जो वादा केला ते मी निभावते. खूप अशा कमेंट आहेत, खूप छान छान कमेंट आहेत. चला आता मी किचनमध्ये जाऊया आणि किचनमध्ये तुम्हाला दाखवते. मी सकाळी भाकऱ्या केलेल्या, त्या खाल्या का नाही खाल्या ते पण तुम्हाला दाखवायचं, ते हा व्हिडिओ बनवते. आता फक्त मी टॉप बदली केला आहे, कारण की सेम सेम टॉप त्या पण आहे दिला, ह्या पण आहे दिला, हे नको व्हायला. त्याच्यात मी टॉप बदली केला. आणि हे माझे खूप जुने कपडे आहेत, तुम्ही सगळ्यांनी बघितले माझे टिकटॉकचे कपडे जवळ आहेत म्हणायला लागत. आणि खूप 3-4 वर्ष झालं हे कपडे आहेत. आणि मी माझ्या आईला वर्ष होतो मी कपडे काय मी घेणार नाही स्वतःला. मी म्हणजे बोलले की माझ्या आईला की मी 1 वर्षभर मी नवीन कपडे नाही घालणार म्हणून. भले धुवून का घालणार, मी घालीन, पण मी नाही घेणार, मी स्वतःसाठी कपडे नाही घेणार एकदम. बरोबर आहे का नाही? आईसाठी पाळलं. आणि माझ्या आईच्या पण आहेत बहिणी, आई माझी धरून 6 बहिणी आहेत माझ्या आईला. आता मला माहीत नाही बाकीच्या लोकांचं, माझ्या बहिणीचं आई, माझ्या मावश्या किती गेल्या किती आहेत ते मला माहीत नाही, काहीच नाही माहीत नाही. आणि त्यांचं माझा काही कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही. पण मला असं वाटतं की माझ्या एक आईला, एक आईच्या बहिणीला साडी, माझ्या आईचा जो पसंत कलर आहे, माझ्या आईच्या वरिष्ठाला दिवशी, आईचं वरिष्ठात आता येईन, या 2 महिन्यात येईन माझ्या आईचं वर्ष, 2 या 3 महिन्यात येईन माझ्या आईचं वरिष्ठात. तर माझी इच्छा आहे अशी, मी जेव्हा आतमध्ये होते ना तेव्हा मी बोललेली की माझ्या आईच्या आईला तर मी देऊ नाही शकली, पण माझ्या आईच्या बहिणीला मी एक साडी, परकर, ब्लाऊज, बांगड्या, हे सगळं मी तिला देईन. एक माझ्या आईचं पसंतीचं एकदम, एक मी आई म्हणून तिला समजते. मावशी मरू म्हणजे ना, आई मरू आणि मावशी जगू, तसं आहे. मावशीने कधी तर मला प्रेमाने जवळ घेतलं नाही, कधी काहीच नाही, कधी एक मला कापा दिलं नाही, कधी काहीच नाही केलं त्यांनी माझ्या जिंदगीमध्ये, कधीच नाही. मी खोटं नाही बोलणार एकदम. आता बघा मी माझ्या भावाच्या पोराला पण मी कसं बघते. चला, मी समजू शकते माझ्या मावशींची परिस्थिती चांगली आहे, पण ती येणं जाणं काहीच नाही आमच्या संग एवढं जास्त, थोडक्यातच आहे एकदम. मी जास्त नाही जात कोणाकडे एकदम. ठीक आहे, मी त्यावेळेस ते फोन मी व्हिडिओ काढत होते, आता ते आईचं बोलता बोलता हे झालं. आणि मला ना खरं सांगते, मला पण तुम्हाला भेटायची खूप उत्सव आहे एकदम, तुम्हाला लोकांना भेटायचं. पण डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती येते, तर दत्त जयंतीला मी गावाला जाईन ना, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना महाप्रसाद म्हणून तुम्हाला मी बोलवणार. ज्याला यायचं त्याने बिंदास या. कुठं? आपल्या गावाला, गावाचा पत्ता देईन मी. ज्याला यायचं त्याने बिंदास या. आपलं स्वामींचं हे पण आहे. तर ठीक आहे, मी बोलवीन तुम्हाला आणि तुमच्या सांगते मी जे काय तुमच्या संग 1 घंटा अर्धा तास काय असेल ते वक्त बितवीन. तुम्ही पण मला जाणून घ्या. आणि खूप लोकांनी मला बघितलं आहे, मी कशी दिसते कशी नाही ते लोकांनी नाही बघितलं. माझा स्वभाव बघितला, माझं बोलणं चालणं. माझ्या मॅडम मला बोलायची, खरंच मी तर तू खूप भोळी आहे गं. त्यातल्या मॅडमसुद्धा बोलायची, तू खरंच सांगते खूप भोळी आहे म्हणायची, तुला कसलाच घमंड नाही. आज खरंच मला घमंड कशाची इच्छा नाही एकदम, मला लगेच माया येते हो. आता काय ना, कोणी माझ्या हे केलं ना, असलं केलं ना, त्यांनी मला हे बोललं तर त्यांना मी माफ करायला बसली एकदा. कारण जीवन पुन्हा नाही, जीवनामध्ये ना खूप हे आहे. आणि खरं सांगते, जिंदगीचा काय भरोसा नाही हो. माणूस कधी टपकन आणि कधी जाईन आणि कधी येईल हे सांगता येणार नाही. म्हणून आता जिंदगीचं काय दिवस राहिलेले आहेत, आनंदात हसून खेळून हे लढणंचं. मला तर बघायला गेलं, आता मी बघायला खोटं नाही बोल सांगत, मला ना हे लढायचं व्हिडिओ टाकायचंच नाही. पण खरं सांगते, मी खोटं नाही बोलत. मी असं नाही की मुद्दाम करते, असं काहीच नाही एकदम. ते तुम्ही बघू शकता. एक आईचं आईचं लेकरू, तुम्हाला माहिती आहे का, आई तुझं लेकरू रानात कोकलं, सांग मी काय करू, म्हणजे रानात चुकलं मी काय करू. ते गाणं आहे मग माहिती, आई तुझं लेकरू वेड कोकरू, रानात चुकलो सांग मी काय करू, असे गाणं आहे. मी आठवतं मला ते पण गाणं. तसं माझं काम झालं. माझं पोरगं माझ्यापासून जरा लांब आहे, गावी आहे, मी इथं आहे.
मी माझ्या पोराला एक दिवस सोडून राहत नव्हती. पण या 2 वर्षात मी कसं राहिले माझ्या जीवाला माहिती आहे. अजून पण देव माझी परीक्षाच घेतो. ठीक आहे, काय हरकत नाही. देवाची तीच मर्जी असेल. देवाला एकच सांगणं आहे माझं, की माझं पोरगं माझ्याजवळ पाहिजे. आता एवढं वर्ष चला जाऊन मी समजू शकते, तुम्ही पण समजू शकता. कारण मी माझ्या पोराला सोडून नाही राहू शकत. कारण माझं सगळं जीवन माझ्या यशमध्ये आहे. मी 2 वर्ष खूप कठीण काढलं. भलं मी तुम्हाला सांगते, मी खोटं नाही बोलत. मी यशला कधी माझी तकलीफ नाही सांगितली, नाही यशने मला सांगितली कधी. पण आता काय झालं माहिती आहे का, चला जाऊ दे. मी व्हिडिओ काढायला गेली, दुसरं बोलायला आली होती. मी तुम्हाला हे दाखवायचं. मी आता हे करते. तुमच्या कमेंट बघून ना मला खूप म्हणजे खूप वाईट वाटत होताच. म्हणजे एवढं चांगल्या कमेंट, म्हणजे तुमच्या कमेंट वाचून सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये बदाबदा पाणीचं. असं वाटलं की लगेच लाईव्ह चालू करून तुम्हाला शुक्रियादा म्हणून तुम्हाला थँक्यू सो मच बोलू, असं मला वाटायचं. आणि ज्याने माझ्यावर कोणी काही केलं ना, असं खरं सांगते, त्यांना एक रिक्वेस्ट आहे, खरंच सांगते, असं कुणावरही नका करू. जे माझ्यासाठी केलं ना, आणि इथंच सगळ्यांना सांगते, नका करू. इथंच फेरायचं आहे. माहिती आहे का, सगळ्याला दुनियाला माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे की मी असं काय केलंच नाही. माझ्यावर फसवलं मला. मी चांगलं खायची, चांगलं प्यायची, माझ्या पोरासंग राहायची. माझ्या पोराला बाप नाही. माझ्या पोराचे मी बाप बनली, आई बनली, मैत्रीण बनली, दोस्त बनली, सगळं बनली माझ्या पोराचं मी. ते कुणा बघवलं नाही. मला मी ते हागून पाधून व्हिडिओ काढलं. मी कुणाची शिदळकी तो नाही केली. कोण 10 मुलांसंग फिरायला तर नाही गेली. मी एवढी जवानी माझी जाळली. मी लग्न नाही केलं. माहिती आहे तुम्हाला, माझ्या लेकरासाठी मी जीवाचं दान केलं. मी बाहेर कुठे गेली तरी मी लेकरासाठी मी खायला घेऊन यायची. ती चिमणी असते ना चुचमध्ये, आपल्या लेकरासाठी ती घेऊन यायची. तसं मी घेऊन यायची माझ्या पोरासाठी. माझं पोरगं पण मला सोडून कधी खात नव्हतं. माहिती आहे तुम्हाला, खूप म्हणजे कठीण दिवस आम्ही काढले. एवढं मोठं पाणी आमच्या घरात, मला जिथं राहायची एवढं पाणी भरायचं. ती बकरी शेळी मेंढी कसं असतं आपल्या लेकराला घेऊन मोहर चालते, तसं मी चालायची. एवढे दिवस मी बारीक दिवस मी तुम्ही टिकटॉकपासून मला ओळखता. माझ्या पोराला मी काकाला घेऊन लोकांची कामं केल्यात. मी एवढं मी कठीण दिवस काढलेत मी मॅडमच्या घरात. मी अजून ती काम आहेत माझी. अजून बी मी त्यांना फोन लावते तर माझ्यासंग खूप चांगलं बोलतात. त्यांना माहितीच मी अशी नाही. जाईल मी तिथे गेलं पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. बरं, मी त्यांच्यासाठी म्हणे एक दिवस मी तुमच्याकडे येते जेवण बनवायला. या त्यांच्याकडे पार्ट्या असतात, तर त्यांना मी सांगितलं आहे की तुम्ही मला पार्टीला बोलत जावा. काय असं तुम्हाला जे खुशीने तुम्हाला द्यायचं ते द्या मला पैसे. मी असं लालच नाही करत की मला हे द्या, मला ते द्या, असं काहीच करत नाही मी. नको म्हणते, मला जे आहे खुशीने. आता मी आल्यानंतर मी 2-3 मॅडमना फोन लावला तर ती बोलली क्या स्मिता तू केलं नाही, दिखती नहीं, कुछ नहीं, एकदम फ़ोन नहीं, कुछ भी नहीं, तेरा फ़ोन नहीं लगता, क्या हुआ. मैंने मैडम मैं आपको आके सब बताऊंगी, ऐसा प्रॉब्लम हुआ था, थोड़ा सा प्रॉब्लम. बोलती जान दो बेटा, टेंशन मत लेना और सब भूल जाना, एक सपना समझ के. ते लोक अशी बोलली. मी त्यांना 2 मिनटात फोनवर अशी बोलली तर ती बोलली, त्याला खूप वाईट वाटलं एकदम. चल ह्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ टाकेन. मॅडम सांगते काय बोलले काय नाही, त्याचा एक व्हिडिओ अलगच काढेल. पण तुम्हाला खरं बघायला गेलं, मला खूप लोक टिकटॉकपासून मला बघतात. मी मानते मी बोलायला खूप चलाक आहे, शिवाय द्यायला खूप हे आहे. शिवाय कोण नाही देत तुम्ही सांगा. आज मी त्या जागेवर राहत होते ना बिग बॉसमध्ये, तिथं सुद्धा मॅडम घाण शिवाय देत होत्या. तुम्हाला माहिती आहे. मग मी दिलं, मग काय आहे, हां सगळी दुनिया शिवाय देते. सगळ्या टिकटॉक यूट्यूबमध्ये तर काय झालं आता बघितलं. कचरा झाला यूट्यूबमध्ये, कचरा. त्या दिवशी मी एक लाईव्ह बघितली, ती बाई अशी झोपली आणि असंच कोण खाजावती आहे आणि तिथं लोक लाईव्हवर बघतात तिला टाकामाका. मग तिथं मी कमेंट टाकली, अरे तुम्हाला काय कळतं बेटा का, तुम्ही काय लाईव्ह बघताय म्हणून. मग किती लोक तर कमी झाली. ते स्क्रीनशॉट मी काढलाय, उद्या मी कमेंट पोस्टला मी टाकते ते. म्हणजे विचार करा, जे लोक चांगलं तुम्हाला जेवण दाखवतात, तुम्हाला चांगली कला करून दाखवतात, तुम्हाला हे करतात, तुम्ही ते बघायचं सोडून ते कोण काय खुजालतंय, हे काय करतंय, ते काय करतंय, किती तर कचरा झाला यूट्यूबला. तसं त्याला मी बघितलं. हां बापरे, ती बघून मी तर असं कधी नाही केलं. असं घाणरपणा मी कधीच नाही केला. हां मी तर एकटी राहते. मी काय म्हणून केलं असतं मी आता. पण मला पण मर्यादा आहे, मला पण इज्जत आहे. भले मला नवरा नसतं त्या बाईला इज्जत देत नाहीत लोक. भले मी 10 ही असो, पण देव मला परमेश्वर बघतोय. मला देवाला मेल्यानंतर देवाला मला जबाब द्यायचा. मला आम्हाला द्यायचं नाही मला. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशी आहे म्हणून. मी कधी कुणावर प्रेम नाही केलं, शिवाय माझ्या लेकराशिवाय. माहिती आहे का. टिकटॉकला तुम्हाला सांगत नाही, खोटं नाही बोलत. तुम्ही टिकटॉकचे माझे व्हिडिओ बघितला असतात. म्हणजे मी 2-3 व्हिडिओने मी फेमस झाली. मी असं नाही की नाही झाली. माझ्या कलाने झाली, माझ्या मेहनतीने झाली. मी म्हणले मी कोणाला काही नाही केलं, धोका नाही दिला का, कोणा फसवलं नाही. मी एवढं बारीक
पावसात तर पावसात म्हणून मी माझ्या लेकराला घेऊन कामाला जायची. बसमध्ये जायचं तेव्हा माझ्याकडे यूट्यूब नव्हतं, काय नव्हतं एकदम. टिकटॉक होतं. टिकटॉकमध्ये काय पैसे बिशे काय नव्हतं. एक मजाक मी मला माहीतच नाही टिकटॉकमध्ये काय असतं ते. मजाक नाही. माझ्या एका मैत्रिणी माझ्या मैत्रिणीच्या पोरीने टिकटॉक बघत होती. मला काय गं तू काय बघती? तर तिने मला सांगितलं, अहो काकी म्हणजे मी यूट्यूब टिकटॉक बघते. मला काय असं दाखव मला म्हणलं. तेव्हा तिने म्हणली थांबा तुम्हाला मी ॲप डाउनलोड करून देते. त्या पोरीला मी तुम्हाला नक्की भेटवते. तिचं नाव आहे छकोली. इथं राहते, अंधेरीमध्ये राहते. मी तिकडं माझं घर होतं भाड्याने. ती पोरगी अजून तिथं आहे. खूप शिकली सवाल ती पोरगी, तुम्हाला दाखवते. तिने मला शिकवलं टिकटॉक कसं चालवायचं ते. आणि मग तिने मला सांगितलं काकी हे असं वापरायचं, काकी ते तसं वापरायचं, तिथं दाबायचं. मग काकी लागली. मग काकीने चांगल्या उद्या मारून ते व्हिडिओ काढला. काकीला लय मजा वाटली. खरं सांगते, मजा वाटली, सगळ्याला मजा वाटली माझं. आणि माझं कसं आहे गावाचं बोलणं, बिंदास बोलणं, बिंदास राहणं, हे कर माझ्या मनी नाही घेणे नाही काहीच नाही एकदम. अरे मला प्रेम करायचं असेल, मला लहानपणा करायचं असेल तर 10 लोकांना मी फिरवत बसू रातभर. दिवस रात्र मी तेच काम करेन. मला कोण म्हणणार आहे का करते असं म्हणून. मी माझ्या मनाची मालकी नाही. मला काय तंबाखू खायचा नाद आहे का? मला काय गांजा का सिगरेट का बिगरेट का दारू का काय मी पिते का काय? मला नशा आहे का? मला कशाचा नशा नाही. आम्ही नशा करणारी बाई नाही एकदा. तेच मला सगळ्यांना माहिती. मी भलं का गरिबाच्या घरातले. माझा आईबाप पण तुम्ही बघितल्यात. माझ्या बापाला पण मी जाताना मुंबईला जाताना कितीतरी हे झालं एकदम. पैसा सगळा नसतो, प्रेम पण पाहिजे. माझा बाप, माझा आईने माझी बिचारी सोडून गेली मला. पण माझी आई मेल्यानंतर सुद्धा ती मला प्रेम करते. जंक्शन म्हणजे माझ्या घरासमोर जवळ गेलेली, तिथून मला महागारी तिला आणलं. का तर मला तू पाया पडली नाही, मला जाते म्हणून नाही म्हणली. तर तिथून माझ्या आईने मला खिचून आणलं. दुसऱ्या दिवशी माझ्या बापासाठी मी मटण आणलं. बापाने माझ्यासाठी मच्छी आणली. विचार करा तुम्ही, ते प्रेम बघितलं. असं नाही ती घरवून आणलं, असं काहीच नाही. योगायोग. मी विचार केला जाऊन दे, माझ्या आईचं मी पाया नाही पडली. माझ्या आईला मी जाते म्हणून नाही म्हणली, हे नाही म्हणली, काहीच नाही म्हणली. बाप पण लढायला लागला. तुम्ही ते सगळं बघितलं आहे माझा व्हिडिओ तुम्ही. मग मी घरी आल्यानंतर मला मी माझ्या रूममध्ये झोपली. सकाळच्या पारी माझा बाप माझ्या बहिणीला, माझ्या भावाला विचारतोय, बाई पुचली का गा मुंबईला? तर माझा भाव म्हणतोय की बाई गेलीच नाही मुंबईला. का? तर काय माहीत काय नाही, मला इष्टीचं काय असायचं प्रॉब्लेम झालं म्हणून आलं. मग दुसऱ्या दिवशी बाप माझा धंद्याला नाही गेला, कामावर म्हणजे नाही गेलं. मच्छी आणली जाऊन माझ्यासाठी. त्यांना माहिती आहे मला मच्छी आवडते, गावरान मच्छी आवडते म्हणून मच्छी आणली. त्यांच्याकडे होतं 200 रुपये. ते पण मला देत होतं जाताना. ते म्हणतं धर तुला. मी म्हणलं किती पैसे? तर ते म्हणलं की मला नको, मला मोजणार, मला नको म्हणलं मला पैसे तुमचं. आणि खरं सांगते खोटं मग सांगा, मी आप्पा कोणता 1000 रुपये घेतल्यात, पहिलंच घेतल्यात. मी जेव्हा गेलते ना मग गावाला तेव्हा मी आप्पा कोणता 1000 रुपये घेतल्यात. आप्पाने कोणाकोणता मला 1000 रुपये देतात. ती घेताना सुद्धा मला लाज वाटत होती, कसं त्यांच्याकडून घेऊ म्हणून. पण शेवटी का मला गरज होती, मी त्यांच्याकडून घेतलं. त्यांना मी आता विचार केला, मी चांगले कपडे घेईन. त्यांचं मी आता आईला वरिष्ठात आहे. आईच्या वरिष्ठाला मी पैसे देईन थोडंसं. मी ते दिखावा नाही करणार की बघा मी पैसे दिले म्हणून. मी झाकली म्हणून लाखाची. मी देईन पैसे. माझ्या आईच्या वरिष्ठाला, माझ्या भावाला मी फुलाची पाकळी देईन की माझ्या आईसाठी माझ्या जिथंपर्यंत माझ्या आईला मी काय नाही केलं तर दिना तिच्या ह्याला 4 लोक जेवायला घालीन मी. ज्याला यायचं त्यांनी माझ्या आईच्या वरिष्ठाला येऊ शकता, असं काय नाही. मी यूट्यूबला टाकीन, कधी आहे कधी नाही, अजून बघितलं नाही बामणा कोणतं, तर नक्कीच सांगेन तुम्ही या. आणि माझी आई पण एक माऊली होती, बिचारी गरीब आहे माझी आई. तेव्हा सगळ्यांना माहिती आहे. माझी आई नसते गेली. माझ्या आईने माझी काळजी करून बिचारी जाऊच तर अकरीचं शेवट क्षण माझी बाय मला म्हणायची. माहिती आहे, माझ्या स्वप्नात पण आली होती मी तिथं आतमध्ये असताना. पण आप्पा चाललेत म्हणून असं काही दाखवत होतं मला. पण माझ्या बरी नाही, देणी नाही, काहीच नाही. कारण घरच्यांनी मला सांगितलंच नाही की असं सहाय म्हणून आहे, आजार आहे म्हणून. नाही तर मी तिथं काही ना काही कोशिश केली असती. जसलं मी रिक्वेस्ट केली असती, माझ्या आजार आहे, मला असं आहे तसं आहे, मी काही ना काही रिक्वेस्ट करून मी त्यांच्याकडून मी मागितलं असतं भेटायला. काय खरं सांगायला मला, पण बाहेर तो लागतो कोण ना कोण करायला. जाऊन दे आता. माझ्या आता येणारी नाही एकदम. मला कधी भेटणार नाही, कधी दिसणार नाही, कधीच नाही. म्हणून मी विचारते पण केलाय की लाईफमध्ये खूप चांगलं राहायचं, खूप चांगलं जगायचं, कुणाचं मन नाही दुखवायचं. ज्याचं इच्छा असेल ते बोलून, ज्याची इच्छा नसेल ते नाही बोलणार. आता तुम्ही विचार करा, नंदन भाऊजे आम्ही सुवर्णासंघ माझं नातं खूप चांगलं आहे, पोरांसंघ खूप चांगलं आहे. पोरांना पण मी ओरडते, हे करते तेवढ्या पुरतंच. पोरं पण तेवढ्या पुरतं रागवतात, तेवढ्या पुरतं. लगेच त्यांनी किती एकदम बारीक टोन केलं पोरांनी ते केलं ना. तुम्ही बघितलं ना माझ्या व्हिडिओच्या. असं नाही की योगायोग मी खोटं सांगितलं का, असं काहीच नाही. त्यांचा चेहरा तुम्ही बघितला असतात तर तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे. एकदम कुचून बसल्या त्या पोरं एकदम आता चालली म्हणून.
आता पण मी जायच्या वेळेस ना पोरांना खूप काय घेणार आता. मी जाईन ना परत गावाला, पोरांना पूर्ण सगळं मला त्यांचं सामान घेणार एकदम. जाऊ दे, ते पण तुम्हाला मी दाखवते. आता मी सकाळी जेवण बनवले ते तुम्हाला मी दाखवत चला. हो का, ह्या 2 चपात्या मी केलत्या, भाकऱ्या केलत्या सकाळी, तुम्ही बघूच शकताय. आज तर कोणवर आज बघा, आजच केल्यात ना, तुम्ही बघितलं ना. ह्या 2 भाकऱ्या मग खाल्या पण नाहीत. बघितलं बघितलं, हे केळं आहेत, हे बघा तसे ना तसे आहेत. ही बटर तुमच्या ताटात खालेली आहेत. हे पण मी ब्रेड तसं तसं आहे एकदम. हे पण 2 पॅकेट नाही खाल्लं. हे पण मी खोलून नाही ठेवलं. बघितलं, दूध पण बघा आता गरम केलं. सगळ्यांनी मला कमेंट केलं गरम करून. हो काय, गरम करून ठेवलं आहे, अजिबात नाही केलं मी. कसं खाऊ शकणार मी? मला खायला तर हे आहे का? मला खायची इच्छा होत नाही एकदा. हो का, हे पण नाही खोललं अजून, पॅक आहे. हो का, असं नाही की मी हे 2 किलो पीठ आणले. आता मी 2 किलो गहू आणलं, दळलं बिळलं, 2 किलो पीठ आणलं. हो का, माणसाचं कसं, माणसाकडे भूक लागली पटकन मळलं खाल्लं. आता मी भाकरी खात नव्हती तिथं, काय आतमध्ये भाकरी देत नव्हती, काय नव्हती. पण गावाला राहिले 1 महिना 1.5 महिन्यात, तिथं गावाला मी भाकरी खायला शिकली. खात नव्हती भाकरी मी पहिली, आणि मला गरम गरम जेवण लागायचं. तर सगळ्यांना माहिती आहे, एकाने कमेंट पण केली मला की ताई तू गरम गरम जेवण खायची. तुम्हाला सांगू, मी खूप दिवस मिस केलं. आता विचार करते काय ना काय खाऊ. आणि माझी एक मैत्रीण आहेच राहते, जवळपास राहते, ती पण बिचारी खूप माझी काळजी घेते. काल पण मला तिने बोलवून तिने मला जेवायला घातलं. काल संध्याकाळ रात्री मी तिच्याकडे जेवली, एकदम डाळ भात खाल्लं, लोणचं खाल्लं, आणि मग मी संध्याकाळ माझ्या घरी आली. आता रोज जाणं पण बरं दिसत नाही, काहीच नाही. तिने बोलली मला की संध्याकाळी ये माझ्याकडे म्हणून, पण सारखं चालणं बरं दिसत नाही. बरोबर आहे का नाही? तर चला, बघितलं ना, जेवण तसं तसं आहे एकदम. एकटं असल्या माणसा खाऊ वाटत नाही, काहीच नाही. आता उद्या विचार केला आहे की रविवारी मस्तपैकी लवकर उठून बिटून जरा मॉलमध्ये जाईन, थोडंसं सामान घेऊन येईन, थोडंसं राशन बिशन घरात आणीन, आणि थोडंसं यासाठी करंजी बनवीन, का शंकरपाळ्या बनवीन, कापण्या बनवीन, हे सगळं थोडं थोडं बनवेन मी एकदम यशसाठी. आणि मग मी थोडंसं गावाला एक दिवसासाठी जाऊन त्याला पटकन देऊन येईन एकदम. कारण त्याला भूक लागते रातची इंदाची, काही नाही का. शेवटी मी किती करता आई आहे. माझ्या भावना तुमच्या पण पोचतात, ती मला सगळं माहिती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तू बघायला गेलं ना, आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या कुकिंगच्या चॅनलने एक व्हिडिओ टाकला आहे, त्याच्या एवढ्या कमेंट आहेत, जवळजवळ 200-250 कमेंट आहेत. त्या सगळ्या कमेंट मी वाचल्या, सगळ्यांना मी लाईक केलं. अक्षरशः डोळ्यामध्ये एवढं पाणी येत होतं ना, सांगायला नको. आणि खरं सांगायचं गेलं ना, माझ्या एका मैत्रिणी तिने बोलवलं घरी. ती म्हणजे स्मिता, झालं गेलं विसरून जा, नवीन आयुष्य सुरू कर, आणि जे पाहिजे ते कर, पाहिजे ते खा, पी, मस्त एन्जॉय कर, राहा. असं नको फिलिंग करू की तू लढत राह. तू सारखी लढत राहणार तर तू मोर कधी जाणार? मग लढू नको. बांधल्या घरात राहायचं नसते, बरोबर आहे. पण कसं माहिती आहे का, माणूस शेवटी का कोणती गोष्ट लगेच विसरत नाही, बरोबर आहे का. पण आता का माझी आई गेली, मी आईला तर विसरू नाही शकत. माझ्या आईला बसल्या तर मी आईला आठवण करते. मी निघायची वेळेस आईला आठवण करते. माझी अशीच वाकून अशीच मला बघते, बाय पोचल्या फोन कर का बाय. हां, जाऊन दे का भावाचं माझं तुम्ही झालं तर ते जाऊन दे का त्याचा काय म्हणावं घेते हे, असं तसं अशी बोलायची मला माहिती आहे. आता बापाची सेवा करणं आहे, बापाला मला काय पाहिजे काय नाही. आता आपल्याला कसं थारथरपणा होतोय अंगाला, त्यांना चहा लागतो सकाळच्या 7ला, तर त्यांना ते बशीमध्ये जाणं जमत नाही. त्यांना थाली म्हणजे प्लेटमध्ये द्यायला लागते एकदम. माझी खूप इच्छा आहे आपल्याला मुंबईला आणायची, पण कसं नाही त्यांना जमा. माझ्याकडं इंग्लिश टॉयलेट आहे, इंडियन टॉयलेट नाही माझ्याकडे, इंग्लिश टॉयलेट आहे एकदम. त्याच्यामुळे मला आपल्याला त्रास होतो, आणि गावाच्या लोकांना मुंबईला जमत नाही. तर मी 8-15 दिवसासारखी चक्कर मारत जाईल. आता आपल्याला मुंबईला पाहिजे तर मुंबईला घेऊन जाईल. आपल्याचा TV चालू करून देईन मी आता गावाला गेल्यानंतर, ठीक आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, माझा कसला पण राग आला तर मला तुम्ही बिनधास्त सांगू शकता. मला काही राग येत नाही, काहीच नाही. आणि तुम्ही आपलं म्हणून सांगता. आणि आता मी बिग बॉसची कहाणी नाही सांगणार, काहीच नाही, सगळं सोडून देणार. आता तुम्ही मला बोलला की तुझं काहीच सांगू नको, सगळं विसरून जातं. मी मुलाखत पण नाही घेणार, माझ्या सगळं वकिलासंग नाही घेणार. आणि मी इथं सगळं आता मी तुम्हाला फक्त ब्लॉग दाखवणार, मी कुठं चालली कुठं नाही हे सगळं दाखवणार, काय करते काय नाही सगळं तुम्हाला मी दाखवणार. आणि खूप छान मी राहणार एकदम, सगळं जर तुम्हाला वाटते वकिलासंग मुलाखत कर, लाईव्ह कर, तर नक्कीच करेन. आणि आता बघायला गेलं तर माझा एकच आता वकील आहे, अमित कटार नवले. नितीन सातपुते आता माझे वकील, त्यांनी बेल केली. तर आता बघू ते माझे केस लढतात का नाही लढतात मला माहीत नाही. पण अमित कटारेला हे लढणार आहेत, पनवेलला राहतात. आणि जयभीम दादा आहेत, खूप छान आहेत एकदम. आणि त्यांच्या संग तुमची मी मुलाखत करून देईन. आता माझी तारीख आहे
तारखेला मी त्यांना भेटेल. त्या दिवशी मी जमलं तर मी लाईव्ह करीन. तर नक्कीच तुम्ही मला सगळ्या लाईव्हवर हजर राहा. मी 1-2 तास आधी मी शेड्यूल लावून ठेवीन एकदम, ठीक आहे. तर काही चुकलं असेल तर माफी असावं. आणि खूप खूप तुम्हाला धन्यवाद बोलते. तुमचं खूप खूप प्रेम आहे माझ्यावर. आणि खरं सांगते, तुम्ही मला बघायला गेलं तर मी काठी, तुम्ही माझी काठी, आणि मला तुम्ही खरंच काठीने मला एकदम टाईट उभा केलं की तू भिवू नकोस. एवढं कमेंट तुम्ही माझ्या कमेंट बघा, शपथ सांगते. आणि खरंच मी आता लढणार नाही, काहीच नाही. आज हा व्हिडिओ मला झालं लढणं थोडंसं, पण मी नाही लढणार. मी स्वतःला एकदम हे करणार. आता मी संडेला रविवार दिवशी मी मॉलमध्ये जाणार, मी पिझ्झा खाणार, तुम्हाला पण मी देणार. मी कमेंटमध्ये त्या दिवशी मी थोडीशी लाईव्ह करीन, या व्हिडिओ काढीन मी आज पिझ्झा खाते म्हणून. आणि खरंच पिझ्झा खाईन. आणि खाताना मी यसला खूप मिस करेन की आम्ही दोघंजण जायचो, पिझ्झा खायचो, मस्तपैकी घेऊन यायचो, खायचो, हे कसं. पण देव आहे, जे पण होतं सगळ्यासाठी होतं एकदम. आणि तुम्हाला अजून एक सांगते, मला आता एक फोन आला होता गावावरून. ते आपली जमीन आहे ना, जमिनीचं पण आपल्याला परत भेटणार आहे देवाच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने. खरं सांगते, समोरच्या लोकांनी समोरून मला फोन केला, ती सगळं रेकॉर्डिंग केलं आहे मी. आणि मला पण त्यांचा एक पहिला शक येतो आहे की एकदम आसानमध्ये कसं हा बोलायला लागले एकदम, ते पण शक येतो. तरीसुद्धा आपण आपल्या हिसाबाने आपण ते करूया. आणि ती जमीन भेटल्यानंतर ते तुम्हाला मी रानात भेटायला बोलवीन. आणि खरं सांगते, तुम्ही मला रानातसुद्धा भेटायला या. रानात तुमच्या हाताने काय लावायचं ते लावा, आणि हक्काने घेऊन जावा रानातलं सुद्धा. मी माळवं लावीन, कांदं, बटाटं, टमाटर, काकडी, गाजर, कारलं, हे सगळं लावीन. आणि तुम्ही मला भेटाय पण या. आणि तुमच्या हाताने तुम्ही भाजी पण बनवून तुम्हाला खायला घालीन, गावरान भाजी. तुम्ही मुंबईला पण राहिला असाल ना, तर सर बिंदास या तुम्ही एकदम. मी माझं गाव पण सांगणार आहे, कोणचं गाव आहे. आणि गाव माझं तुम्हाला सगळं वाटते, मी गाव सांगावं वाटते ना सगळ्यांना, मी तुम्हाला पत्ता द्यावा. आता सगळ्यांना माहिती आहे हा कुठं राहतो, तो कुठं राहतो, सगळ्यांना माहिती आहे. आणि पण मी का सांगत नाही, मला ना थोडीशी भीती वाटते की मला असं वाटतं बा कोणाचा काय भरोसा, कोण काय करेल कोण नाही, ह्या हिसाबाने. पण गावाला असं काय होत नाही. असं गावाला सगळे लोक आपलीच आहे ना. गावाला तर आमच्या इकडं गावाला पण सगळीकडे कॅमेरे लागलेत, टेन्शन नाही कसलंच, म्हणून मी बिंदास बोलवते गावाला या असं आहे एकदम. तर ठीक आहे. तर मी हमेशा हसन खेळेन, आणि तुमचं असं प्रेम राहून द्या. आणि आता मी एका जागेवर जाणार आहे सोमवारी. त्या दिवशी मी वकिलाचं भेटणार. सोमवारी माझे 3-4 ब्लॉक येते ना, तिन्ही पण आय डीला माझा व्हिडिओ बघायचं. 4ही पण आय डीला व्हिडिओ माझं तुम्ही बघू, ठीक आहे. एक सातपुते, यश सातपुते, स्मिता सातपुते कुकिंग, स्मिता सातपुते कॉमेडी, हे 4 चॅनल आहेत. आणि फेसबुक पेजला पण आपलं, इंस्टाग्राम पण आपलं आहे. तर तिथं पण सगळे लोक खूप छान कमेंट करतात, फेसबुकला पण छान कमेंट करतात. खरंच थँक्यू सो मच. आणि आता आपलं लवकरच आहे ना, फेसबुकचं अकाउंटचं सुद्धा आपला पगार चालू होणार आहे. तिथं सुद्धा आपलं मॉनिटरचं सगळं ऑप्शन आलेलं आहे. तुमच्या आशीर्वादाने खूप आपलं चांगलं होईल. आणि नक्कीच डिसेंबर महिन्यामध्ये मी दत्त महाराजांची जयंती दिवशी मी जेवण ठेवीन, महाप्रसाद करीन, मी लापशी करीन, ठीक आहे. तर सगळ्यांनी तो प्रसाद घेण्यासाठी या माझ्या गावी. तुम्ही कुठल्या बी कोणाला असता तरी या. आपल्याकडे राहायला घर आहे, दार आहे, जागा आहे भरपूर, झोपायला टेन्शन घेऊ नका. एक ताई म्हणून, एक बहीण म्हणून माझ्याकडे तुम्ही येऊ शकता. तुम्हाला वाटते मी तुम्हाला दत्त जयंतीला बोलवावं, तर नक्की मला तुम्ही कॉन्टॅक्ट पण करा. आणि माझा नंबर जो बंद आहे ना, आता मी इनकमिंग आउटगोईंग सगळं बंद केलेलं आहे. तर व्हॉट्सअप मेसेज करतात मला खूप लोक, आणि मला खूप लोक बोलतात तू प्रमोशनचं किती पैसे घेणार, किती नाही, असं मला विचारतात. पण मला असं वाटतं कोण टाईमपास करायला मला विचारत असतात, त्यापेक्षा मी लाईव्हवर बोलते. 5,000पासून स्टार्ट करणार आहे मी परमिशन करायचं, बरोबर आहे का नाही. मग ते आता त्यांच्यावर आहे, त्यांची काय आहे काय नाही, तर त्यांच्या इच्छेप्रमाणे मला काय मूळची रक्कम द्यावं, बरोबर आहे का नाही, काय असेल ते. तर आल्यात मला असं परमिशनसाठी मला मॅसेज पण आल्यात. पण मला त्यांचं ते चॅटिंग करून बोलणं करून ना मला असं वाटतं की ते लोक माझ्या सगळं टाईमपास करतात. त्याच्यामुळे मी जास्त हे नाही करत, कारण ते हो का करणारे लोक ना कधीच असं टाईमपास करत नाहीत, बोलतात पटकन एकदा, बरोबर आहे का नाही. त्याच्यासाठी मी फोनवर बोलत नाही. ते म्हणतात नाही आम्हाला फोनवर बोलायचं आहे, मी फोनवर नाही बोलणार. हां, फोनवर बोलणार तर रेकॉर्डिंग मी चालू करणार. मी तुम्हाला हे सांगते, तुम्ही बोलताय माझ्या संग फोनवर तर बोला, बिंदास बोला, मला काही प्रॉब्लेम नाही. मी एका फोनमध्ये रेकॉर्डिंग चालू करणार आणि तुमचं रेकॉर्डिंग करणार. उद्या जर तुम्ही मला फसवलं तर मी यूट्यूबला सांगू शकते की हा बाबा ह्या लोकांनी मला असं कॉन्टॅक्ट केलं, ह्यांनीच मला ऑफर दिली, ह्यांनीच मला हे केलं ते केलं. माझ्याकडे प्रूफ पाहिजे ना, कारण कसं आहे मला टाकसुद्धा आता फुकून प्यायचं आहे. वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही माझ्या भावना समजू शकता. आणि का मी आज 2 वर्ष राहिले की अशीच राहिली असं ना, मला बी खूप म्हणजे
ज्ञान आलेलं आहे आणि खूप मला कोणतीही गोष्ट करताना 10 वेळा विचार करून करायची. तेव्हा तुम्ही फोन करताय तर करा, मला काही प्रॉब्लेम नाही. तुमचं प्रमोशन खरोखर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करा. ठीक आहे. हां, तुम्ही जर तुमचं मी असं मी म्हणताय की डायरेक्ट तुम्ही 5च द्या, डायरेक्ट म्हणणार ना 10च द्या, काय तुमचं सहकुशन बी तुम्हाला द्यायचं असेल ना त्यात पण मी ही आहे, म्हणजे मी सहमती आहे एकदम. मला असं काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही एवढंच घेतलं तुम्ही तेवढंच घेतलं. बरोबर आहे का ना. हां, तुमच्या ऐपती हिसाबसे जर तुमची ऐपत चांगली असेल तर तुम्हाला जास्त यायला काय हरकत. हां, एखाद्याची ऐपत गरीब आहे तर त्याच्या हिशोबाने मी त्यांचे पैसे घेणार एकदम. बरोबर आहे का नाही. आता मी कुणाचं फुकट तर नाही करू शकत, कारण शेवटी मला पण एक पोट आहे, एक काय 2 पोट आहेत मला असून. हां, बरोबर आहे का नाही. त्याच्यासाठी तुम्ही माझ्या भावना समजू शकता. तर तुम्ही जेव्हा मला व्हॉट्सअपला मेसेज करता, फोन करताय, तर ते सगळं कॉल मी रेकॉर्डिंग करणार तुम्हाला आताच सांगते आणि मी यूट्यूबला टाकणार नावासकट. आणि जर तुम्ही मला परेशान केलं तर नंबर सकट टाकेन मग मी. बरोबर आहे का. म्हणून विचार करून मला कॉल करत जावा, विचार करून बोलत जावा, कारण तुम्ही मला खूप लोक फसवायचा प्रयत्न करतात. आता हा नंबर मी दिला आहे, मी व्हॉट्सअपचा नंबर दिला, पण खूप लोक असे आहेत ना मला फसवायचा प्रयत्न करतात. पण त्याच्यामध्ये काही दुश्मन लोक असतात, काही चांगले लोक असतात, काही बेकार लोक असतात. खूप लोक चांगली पण आहेत, असं नाही की नाही. आता खूप लोकांनी मला खूप चांगल्या कमेंट केल्यात व्हॉट्सअपला, खूप लोकांनी चांगल्या पिकरवर मला बोललेले आहेत. पण असं मी नाही की त्यांचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवते. त्यांनी ते मला परमिशन पण दिलं आहे की तुम्ही आमचं रेकॉर्डिंग लोकांपर्यंत पोचवू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. तुम्ही बोलू शकतात, सांगू शकता. पण मी कसं आहे म्हणते जाऊ दे, त्यांनी मन व्यक्त केले. आता एखाद्या ताईने काय केलं आहे, मला तिने पेज लिहून पाठवल्यात. पेज तुम्हाला मी कमेंटून पोस्टला मी टाकते, ते तुम्ही पेज बघू शकता. तिने भावना सगळ्या लिहिलेल्या आहेत एका पेजवर, आणि त्या भावना माझ्या पण तिने सेंड केल्या तिने मला असं. तर ते पण तिने मला परमिशन दिली, तुम्ही सांगू शकता, यूट्यूबला दाखवू शकता, असं तिने मला परमिशन दिली. तर हे बघा, तुम्हाला वाटलं तुम्ही रेकॉर्डिंग ऐकवते, पण आता लई फोन माझा म्हणजे हे लई मोठा व्हायला लागला, व्हिडिओ लई मोठा व्हायला लागला, त्याच्यापेक्षा माफी असावी. आणि असंच आता तुम्हाला मला काय बोलायचं असेल काय असेल तर असा एक व्हिडिओ टाकत जाईल मी. तर सगळ्यांनी तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्या त्या भावना त्या मला लिहा. तुम्हाला जर काय मला बोलायचं आहे तर ते मला तुम्ही लिहू शकता. आणि आता मी एक असं बी केलं आहे, जर तुम्ही म्हणजे आता मी असं बी म्हणजे शिकते मी. एखादी कमेंट इंग्लिश असेल तर ते कसं मी इंग्लिशमधून कसं हिंदीमध्ये करायचं ते पण मी शिकते. एक ॲप घेतला आहे मी, पण एवढं काय जमत नाही मला अजून ठीकसे. पण तुम्ही मराठी कमेंट करताय तर छान वाटते, तुम्ही मराठीत कमेंट करा, कारण आपण मराठी आहे एकदम. ठीक आहे. तर जे लोक बाहेर गावून मला बघतात, हे करतात, ते लोक मला कमेंट करायचं बघतात, पण त्यांना हिंदी येत नाही, ते लोक मला मजबूर होते. तर त्यांच्यासाठी एक ऑफर आहे, तुम्ही मला इंग्लिश कमेंट करू शकता. तर मी दुसऱ्या फोनमध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढून ते मी यूट्यूबला त्या ॲपमध्ये मी ती सर्च करून ती बघेन की तुम्ही मला काय लिहिलं आहे म्हणून. ठीक आहे. तर नक्की हे फोकस ऑफर बाहेरगावच्या लोकांना, त्यांना हिंदी येत नाही, इंग्लिश येत नाही, मराठी येत नाही, त्यांच्यासाठी. तर आपल्या लोकांनी राग मानू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आणि बाहेरच्या लोकांचं पण माझ्या लाईव्हवर स्वागत आहे, व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही छान छान लोक आहेत, खूप खूप लोकांचे देशातले लोक मला बघतात, आणि सगळ्यांचं प्रेम खूप आहे. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, सगळेजण मला सपोर्ट करतात. आणि तुमच्या आशीर्वादाने खरंच आम्ही माय लेकरं पुन्हा एकत्र येऊ, आणि स्वामी आमचं पुन्हा ते नवीन जीवन आम्हाला परत देतात. ठीक आहे. आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी असावी. पुन्हा कान पकडते ताई म्हणून, दीदी म्हणून. ठीक आहे. तर चला बाय. आणि ह्यात माझा नवरा पण मला बघत असं माझा नवरा म्हणता असं, कशी हाय बघ, अजून ताट मानाने बोलते. त्याला एकच सांगणार, ताट मानाने बोलणार ना बाबा, मी काय थोडंच काय गलत केलं आहे तेव्हा. बरोबर आहे का नाही. ताट मानाने बोलणार, ताट मानाने राहणार. मी झुकण्यासारखं काही काम नाही केलं. वाच माझ्या कमेंट, मग तुला कळेल. आणि ते लोक बघतात मला, ते लोक बघतात. त्या दिवशी माझ्या आता कसं सांगू तुम्हाला, मी नावं नाही घेऊ शकत कोणाचे, पण आमच्या रिश्तेदार आलते आम्हाला भेटायला त्या दिवशी. आप्पा आलते, आप्पांना आप्पाचे रिश्तेदार भेटायला आलते. तर मी नव्हतं, त्यांना असं वाटलं की मी घरातच नाही, पण मी घरातच होते त्यावेळेस. तर ते लोक बोलत होते. तर बोलता बोलता माझा पण विषय निघाला थोडासा. कोणाचं म्हणजे विचारलं की हां आता व्हिडिओ खूप छान टाकते, आता खूप तिला चांगला कमेंट आहे, असं तसं हे करून ते करून. हो का. जर तुम्ही लोकांनी मला साथ दिला असता तर मी यूट्यूब कधी खोललाच नसता. त्यावेळेस तर नवऱ्याला माझ्या कुठला असता काय केलं असतं तर मी तो आलीच नसते. बरोबर आहे का नाही. तर जाऊन द्या. आता मी माझ्या पाहुण्यारावळ्यांना पण नाही काय बोलू शकत. ठीक आहे. बघा शेवटी नशिबाचा गोष्ट असते, ते होत्यात. त्यांना पण माझा नमस्कार, माझ्या पाहुण्यारावळ्यांना पण माझा नमस्कार. ठीक आहे. तुमचं पण चला जाऊन द्यात, काय बोलत नाही, काहीच नाही. तर ते लोकसुद्धा बोलत होते की आता खूप छान व्हिडिओ टाकते, आता खूप छान बोलते,
आणि तुला कमेंट पण खूप छान आहेत असं बोलतात. ठीक आहे, तर थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं. माझी फॅमिली पण मला चांगला सपोर्ट करते. आणि आता मी नावं बी कोणाची घेत नाही, काहीच नाही. ठीक आहे, तर माझे पाहुणे तर नाहीत, माझं घरच आहे ते पण आमच्या आप्पाचेच नातेवाईक आहेत. ठीक आहे, तर बाय बाय, टेक केअर. असं तुमचं प्रेम राहून द्या आणि तुमच्या भावना माझ्या कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे, चला बाय. आणि मी नाही लढणार, तुम्ही मला माहिती आहे की खूप लोकांनी कमेंट केलेली की तुझा डोळे सांगतात, तुझा चेहरा सांगतो, पण खरंच तुम्ही मला समजू शकते, मी पण तुमच्या भावना समजू शकते. तुमची कमेंट मी वाचली ना तरीसुद्धा तुमच्या त्या कमेंटच्या भावना माझ्या पण पोचतात. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माझ्या पण पोचतं आहे. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी मी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. माझ्या सगळ्या फॉलोअरची इच्छा पूर्ण हो. ज्यांनी ज्यांनी मला लाईक केले, फॉलो केले आणि माझ्यासाठी चांगल्या कमेंट केल्या, त्यांच्यासाठी मी देव सगळ्यांचं चांगलं भलं करू, सुखीत हो तुम्हाला सगळ्यांना, आणि लोक तुम्हाला आनंदाची बातमी भेटू अशी मी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करेन. धन्यवाद, बाय. आणि खरंच सांगतो का आपल्या इथं स्वामी आहेत. स्वामी ज्यांनी ज्यांनी मला लाईक केले, फॉलो केले, कमेंट केल्या चांगल्या, माझ्या चांगल्या भावनात त्यांच्या भावना माझ्या पण पोचल्या. स्वामी त्यांच्या पण इच्छा सगळ्या पूर्ण करा, त्यांच्या पण घरी आनंदाची बातमी द्या एकदम. हे तुमच्या चरणी माझी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यामध्ये तुमच्यासाठी मी प्रार्थना मनाने, खऱ्या मनाने केल्यात. कारण तुम्ही माझ्यासाठी एवढं हिंदीमध्ये तुम्ही, मराठीमध्ये तुम्ही कमेंट केल्या. विचार करायची गोष्ट आहे. मी मनापासून मी स्वामींना बोलते, तुमच्या इच्छा सगळ्यांच्या पूर्ण हो. तुमचं जे काय आहे, जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला भेटू, हे स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना एकदम. श्री स्वामी समर्थ. आणि खरोखर सांगते, इथनं पुढं मी स्वामींचं नाव घेतल्याशिवाय व्हिडिओ नाही बनवणार. स्वामींचं जेव्हा मी चिकन मटन बनवते तेव्हा मी स्वामींचं नाव नाही घेणार, पण जेव्हा मी व्हिडिओ बनवते श्री स्वामी समर्थ बोलणार आणि रामकृष्ण हरी एकदम. ठीक आहे. आणि मी असा पण विचार केला आहे की आता चला हे खूप मोठा व्हिडिओ होते, नंतरच वेळेस बोलते. बाय 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 सगळ्यांना, बाय बाय. लव यू, लव यू. खरं बघायला गेलं तर मला फोन बंद करून नाही वाटत. असं वाटतं बोलत राहावं. आणि मी रविवारी लाईव्हवर येणार आहे, 12 वाजता येईल किंवा दुपारी 2 वाजता येईल. ठीक आहे, बाय. लव यू.